श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोकं ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति तद्वादितं गगनदृष्टं तत्त्वमस्सादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वदीक्षाधीभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय जिगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्ध जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमलोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर नयन सरळ नासिका सुहास्यवदन दंतपक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पे. जाणूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती. करकमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता ध्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गद पद्य शंख चक्र चार हस्ती आयुधे. कासे कसिला पीतांबर विद्युलते समतेज अपार. कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंगा दसिताती. जेथे भक्तजन सुखावती त्याच्या दर्शने पतित तरती. जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. जाते कमलाकरे चुरित संध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले. 14 विद्या 64 कला जाते वर्णिला थकल्या सकळा. ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर. क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर. रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन. भजंका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा. सकल कार्य रंभी जाना करीती त्याच्या नामस्मरणा. ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामीचरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मसुता नमी येली. मूढमती मी अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होवोन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या काननछेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून सच्चिष्च्या लागे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण येतसे की. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ. ती पुरविनार दयाळ सद्गुराज आपणी. 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले. कौतुक करुणी वाढविले रक्षियले आजवरी. जननी जनका सामान्य अन्य देवता आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी तयांचा करीत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नामी येला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान.
कामधेनू असुनी जवळी, हाती धरली असे जोळी, जो पाहता एकस्थळी, कोणासही दिसेना. चार वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात हो. त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान. स्वामीचरित्र सारामृत पूर्ण, होवो आपल्या कृपेने. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्य वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिकन मानती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटने, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिकवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार्य, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोण्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमन, करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमा जनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार. मीन तेथे जाहलो, किंवा अपाट गगना समान, अगाध आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपिलिका मने गिरीसी, उचलून घालीन काखेसी. किव्या खदनोत सूर्यासी, लोपवीन मने स्वतेजे. तैसी माझी बाळ जानुनी लढिवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझिया ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकुनी या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी. उने न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्य जन समस्त, संतोषिले निश्चय. ऐसे ऐकुनी अभयवाणी, संतोष झाला माझिया मनी. यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति पावो. आता नमू साधुवृंद, ज्यांसी नाही भेदाभेद, जे स्वात्ममुखी आनंद मय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कवी कुलू मुकुटावंतस, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून, ज्ञातेही डोलाविती मान. तयांचे चरण नमियेले, ईश रचनी जडले चित्त. ऐसे तुकारामाधिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुनी. आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोत्रे विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करीती तयांचा. संस्कृतीचा नसे गंध, मराठीही न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जानोनी, आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितुकीच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा.
त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. ध्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन. सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांची गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकुनी बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असतो हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्र कर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव सांचार रुंजी येते घाली तसे. स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तुत. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तुत. इति श्री स्वामीचरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ.